नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की वयाच्या 60 नंतर शरीर 40 किंवा 50 वर्षाचं असताना जसं होतं तसं राहत नाही. तेच अन्न, त्याच सवयी आणि तोच निष्काळजीपणा आता थेट आजारपणाला कारणीभूत ठरतो. अनेक वृद्ध लोक सांगतात की ते लहानपणापासून तेच अन्न खात आले आहे. मग त्यांना इतका अशक्तपणा, सांधेदुखी, मधुमेह, हृदयाच्या समस्या आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास का होतो? हाच प्रश्न मला आज तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा आहार तुमच्या वयाला योग्य आहे का, की तुम्ही नकळतपणे विष सेवन करत आहात? दररोज 60 वर्षांवरील लोक माझ्याकडे येतात आणि जवळजवळ प्रत्येकाची कहाणी सारखीच असते. काही जण म्हणतात की मी रोज सुके मेवे खातो तरीही मला अशक्तपणा जाणवतो, तर काही जण म्हणतात मी नेहमी दूध, तूप आणि सुकामेवा खाल्ला आहे तरीही माझ्या रक्तवाहिन्या बंद झाल्या आहेत. आणि जेव्हा मी त्यांना विचारते की ते कोणते सुके मेवे, किती आणि केव्हा खातात, तेव्हा खरं सत्य समोर येतं. आज मी तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर अमृतासारखे काम करणाऱ्या सुक्या मेव्यांबद्दल, तसेच या वयामध्ये शरीराला हळूहळू कमजोर करणाऱ्या सुक्या मेव्यांबद्दल एक एक करून सांगणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक सुकामेवा चांगला नसतो आणि प्रत्येक सुकामेवा प्रत्येक वयासाठी योग्यच असतो असं नाही. हे एक असं सत्य आहे जे वृद्धांना अनेकदा माहीत नसतं आणि या अज्ञानामुळे त्यांचं आरोग्य खालावतं. म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण वृद्धांसाठी वरदान ठरणाऱ्या 5 सुक्या मेव्यांबद्दल आणि शाप ठरू शकणाऱ्या 5 सुक्या मेव्यांबद्दल बोलणार आहोत. जर तुम्हालाही 60 वर्षानंतर निरोगी राहायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी एक पर्वणीच आहे. तर चला वेळ न घालवता सुक्या मेव्यापासून सुरुवात करूया. सर्वप्रथम बदामबद्दल बोलूया. बदाम हे वृद्धांसाठी सर्वात फायदेशीर सुक्या मेव्यांपैकी एक मानले जातात, पण ते योग्य पद्धतीने खाल्ल्यासच. माझ्याकडे एक रुग्ण होता, त्याचं वय 65 वर्ष होतं आणि त्याची स्मरणशक्ती कमी होऊ लागली होती. त्याला हातपायांना मुंग्या येण्याचा अनुभव यायचा आणि झोपेतून उठल्याबरोबर त्याला थकवा जाणवायचा. तो दररोज 10 ते 12 कच्चे बदाम खायचा, कारण त्याला वाटायचं की जास्त बदाम खाल्ल्याने जास्त ऊर्जा मिळते. पण ही त्याची सर्वात मोठी चूक होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कच्च्या बदामाच्या सालीमध्ये एक असा पदार्थ असतो जो पचनक्रियेमध्ये अडथळा आणतो आणि शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेण्यापासून रोखतो. बदाम खाण्याची योग्य पद्धत म्हणजे झोपण्यापूर्वी 5 बदाम स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी रिकाम्या पोटी त्याची साल काढून ते चांगले चावून खावेत. यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नये. या पद्धतीने मेंदूच्या नसा मजबूत होतात, स्मरणशक्ती सुधारते, हृदय मजबूत होतं आणि वृद्धांमध्ये आढळणारा सामान्य अशक्तपणा हळूहळू कमी होतो. प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. वयाच्या 60 वर्षानंतर दिवसातून 5 पेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत. मधुमेह असलेल्या वृद्ध व्यक्तींनी 4 बदामांपर्यंतच मर्यादित राहावे. उन्हाळ्यात बदामाचं प्रमाण आणखी कमी करावं, कारण बदाम उष्ण प्रकृतीचे असतात आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. ज्या लोकांना पोटात जडपणा, गॅस किंवा आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांनी बदाम फक्त सकाळीच खावे, दिवसा खाऊ नये. आणि लक्षात ठेवा, चहा किंवा कॉफीसोबत बदाम कधीही खाऊ नका, कारण यामुळे त्यांचे फायदे कमी होतात. आता कल्पना करा, जर तुम्ही हे बदाम योग्य प्रकारे खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी एक उत्तम सोबती बनतील. तथापि याच्या उलट एक असा सुकामेवा आहे जो दिसतो तितकाच धोकादायक आहे. ते म्हणजे काजू. काजू चविष्ट आणि पौष्टिक वाटू शकतात, परंतु ते वृद्धांसाठी सर्वात हानिकारक सुक्या मेव्यांपैकी एक आहे. माझ्याकडे एक 70 वर्षांचे रुग्ण होते जे सतत वजन वाढणं, रक्तातील साखर वाढणं आणि त्याचबरोबर गुडघ्यांना सूज येणं याबद्दल तक्रार करत असायचे. त्यांनी मला सांगितलं की दररोज संध्याकाळी चहासोबत काजू खात असे, कारण त्यांना वाटायचं की त्यामुळे त्यांना शक्ती मिळेल. सत्य हे आहे की काजू शरीरातील चरबी वाढवतात, शिरांमध्ये सूज आणतात आणि साखरेची पातळी वेगाने वाढवतात. वयाच्या 60 नंतर पचनशक्ती कमकुवत होते आणि काजू जड असल्यामुळे ते व्यवस्थित पचत नाही. यामुळे गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. तुम्हाला माहीत आहे का की काजूमध्ये ऑक्सॅलेट नावाचा एक पदार्थ असतो, ज्यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि सूज येऊ शकते. जर एखादी वृद्ध व्यक्ती खूप अशक्त असेल आणि डॉक्टरांनी विशेष परवानगी दिली असेल तर त्यांनी महिन्यातून एकदा किंवा 2 पेक्षा जास्त काजू खाऊ नयेत. या वयात रोज काजू खाणं म्हणजे विषासारखं असतं. म्हणून आजचा पहिला नियम लक्षात ठेवा. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर बदाम योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात, योग्य वेळी खा आणि काजू शक्य तितके टाळा.
ही साधी समज तुम्हाला गंभीर आजारांपासून वाचवू शकते. आता मी तुम्हाला आणखी एक सुकामेव्याबद्दल सांगणार आहे जो वृद्धांची हाडे मजबूत करतो. आणि मी एका अशा सुकामेव्याबद्दल सत्यही उघड करणार आहे जो दिसायला छान आहे पण शरीराला आतून कमजोर करतो. जर तुम्हाला वृद्धापकाळात निरोगी शरीर, तल्लख बुद्धी आणि औषधोपचारांची चांगली पद्धत हवी असेल तर ही माहिती हलक्यात घेऊ नका. हे अनुभवातून आलेलं सत्य आहे. चला तर मग अक्रोडबद्दल बोलूया. अक्रोडला मेंदूचा सुकामेवा म्हटलं जातं, पण वृद्धांसाठी त्यांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते नसा लवचिक बनवतात, ते हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि सांधेदुखी हळूहळू कमी करतात. माझ्याकडे एक 62 वर्षांचे रुग्ण होते ज्यांना गुडघेदुखी, पाठदुखी आणि रात्री पायांमध्ये जळजळ होत असे. ते आधीच अनेक औषधं घेत होते पण त्यांना आराम मिळत नव्हता. जेव्हा मी त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयीबद्दल विचारलं तेव्हा मला कळलं की तो अक्रोड खात नसे कारण त्यांना वाटायचं की ते खूप उष्ण असतात. जेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने अक्रोड खायला सुरुवात केली तेव्हा 3 महिन्यांतच त्यांची नसांमधील जळजळ आणि सांधेदुखी कमी झाली. वेदना लक्षणीयरित्या कमी झाल्या. अक्रोड खाण्याची योग्य पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी एक अक्रोड 2 तुकड्यांमध्ये तोडून स्वच्छ पाण्यात भिजवा. सकाळी दोन्ही तुकडे चांगले चावून रिकाम्या पोटी खा. त्यानंतर 30 मिनिटे दुसरं काहीही खाऊ नका. यामुळे अक्रोडाचं तेल शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जाऊन नसांपर्यंत पोहोचतं. प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या. वयाच्या 60 नंतर दिवसातून एकापेक्षा जास्त अक्रोड खाऊ नये. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्या वृद्ध लोक देखील एक अक्रोड सुरक्षितपणे खाऊ शकतात. तथापि तळलेले किंवा भाजलेले अक्रोड टाळावेत. अक्रोड नेहमी कच्चे किंवा शिजवूनच खावेत. आता अक्रोड कधी खाऊ नयेत हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. जर एखाद्याला जास्त गॅस, पोट फुगणं आणि अतिसाराचा त्रास होत असेल तर दररोज अक्रोड खाणं टाळावं. अशा लोकांनी आठवड्यातून फक्त 3 वेळा अक्रोड खावेत. ज्या लोकांच्या शरीरामध्ये जास्त उष्णता असते त्यांनी उन्हाळ्यात अक्रोडाचं सेवन निम्म करावं. आणि आता आपण अशा एका सुकामेव्याबद्दल बोलूया जो या वयामध्ये सर्वात जास्त फसवणूक करतो, ते म्हणजे शेंगदाणे. लोक अनेकदा शेंगदाण्यांना स्वस्त आणि पौष्टिक सुकामेवा समजून रोज खायला सुरुवात करतात, पण वृद्धांसाठी तो सर्वात जास्त त्रासदायक सुकामेवा आहे. एक 68 वर्षीय महिला रुग्ण होती जी वारंवार पोटफुगी, गॅस, बद्धकोष्ठतेची तक्रार करत असे. तिच्या पायांना सूजही येत होती. तपासणी केल्यावर कोणताही गंभीर आजार आढळला नाही. जेव्हा मी तिच्या खाण्याच्या सवयी तपासल्या तेव्हा मला कळलं की ती दररोज संध्याकाळी मूठभर भाजलेले आणि मीठ लावलेले शेंगदाणे खात असे. वयाच्या 60 वर्षानंतर शेंगदाणे हानिकारक असतात कारण ते खूप जड असतात आणि पचायलाही वेळ लागतो. वृद्धांची पचनसंस्था कमकुवत असते आणि शेंगदाणे व्यवस्थितरित्या पचत नाही. यामुळे गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणं वाढतं. शिवाय शेंगदाण्यांमुळे शरीरातील चरबी वाढते आणि साखरेची पातळीसुद्धा बिघडू शकते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे शेंगदाण्यांमध्ये अनेकदा एक प्रकारची बुरशी असते जिला विषारी म्हटलं जातं, जी दीर्घकाळ यकृतासाठी हानिकारक ठरू शकते. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला शेंगदाणे खायचेच असतील तर त्यांनी ते अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य वेळीच खावेत. महिन्यातून एकदा किंवा 2दा फक्त 10 ते 11 शेंगदाणे, तेही मीठ न लावलेले आणि न भाजलेले. संध्याकाळी शेंगदाणे खाणं टाळावं. रिकाम्या पोटी किंवा रात्री शेंगदाणे खाणं सर्वात हानिकारक आहे. ज्या वृद्ध व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी, युरिक ॲसिड किंवा मधुमेह आहे त्यांनी शेंगदाणे पूर्णपणे टाळावेत. हा सुकामेवा शरीरातील दाह हळूहळू वाढवतो, ज्यामुळे वेदना अधिक तीव्र होतात. या भागाचा सारांश स्पष्ट आहे. जर तुम्हाला वयाच्या 60 नंतर तुमची हाडे, नसा आणि हृदय मजबूत ठेवायचं असेल तर शेंगदाणे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये खा. पण शेंगदाणे खाण्याची रोजची सवय लावू नका, अन्यथा शक्तीऐवजी ते आजारपणाला कारणीभूत ठरू शकतात. यात एक खूपच रंजक गोष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे का की काही सुकेमेवे जे तुम्हाला अगदी हलके आणि गोड वाटतात ते प्रत्यक्षात तुमच्या शरीरातील रक्ताचा पुरवठा वाढवू शकतात. या उलट काही सुकेमेवे तुम्हाला आतून जाळू शकतात. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असल्यास तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे मी तुम्हाला अशा एका सुक्यामेव्याबद्दल सांगणार आहे जो ॲनिमिया, थकवा आणि चक्कर येणं पूर्णपणे नाहीसं करू शकतो. आणि या उलट अशा एका सुक्यामेव्याबद्दल सांगणार आहे जो तुमची झोप आणि पचनक्रिया बिघडवू शकतो. तर आधी मनुक्यांबद्दल बोलूया. लोक अनेकदा त्यांना लहान आणि सामान्य समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, पण वृद्धांसाठी जर योग्य प्रकारे सेवन केलं तर औषधापेक्षा कमी नाही. माझ्याकडे 70 वर्षांचे एक रुग्ण आले होते ज्यांना वारंवार चक्कर येणं, धाप लागणं आणि सतत थकवा जाणवणं याचा त्रास होता. चाचण्यांमधून असं दिसून आलं की त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं. ते औषधे घेत होते पण त्यांच्या आहाराकडे लक्ष देत नव्हते. जेव्हा मी त्यांच्या रोजच्या आहारामध्ये योग्य प्रकारे मनुक्यांचा समावेश केला तेव्हा 2 महिन्यांतच त्यांचा अशक्तपणा आणि चक्कर येणं लक्षणीयरित्या कमी झालं.
मनुका खाण्याची योग्य पद्धत म्हणजे झोपण्यापूर्वी 7 ते 8 मनुका स्वच्छ धुवून एका भांड्यात पाण्यात भिजवून ठेवणं. सकाळी रिकाम्या पोटी तेच पाणी प्यायचं आहे आणि नंतर मनुका हळूहळू चावून खायचा आहे. त्यानंतर किमान 30 मिनिटे दुसरं काहीही खाऊ नका. या पद्धतीमुळे रक्त शुद्ध होतं, हिमोग्लोबिन वाढतं आणि शरीराला नवचैतन्य मिळतं. मनुकांच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या. वयाच्या 60 नंतर दिवसाला 8 पेक्षा जास्त मनुका खाऊ नयेत. मधुमेह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच 5 मनुका मर्यादित प्रमाणामध्ये खाव्यात. मनुका खाण्यापूर्वी नेहमी त्या भिजवून घ्याव्यात, कारण सुक्या मनुका थेट खाल्ल्याने पोटामध्ये गॅस, उष्णता आणि आम्लपित्त होऊ शकतं. मनुका कधी खाऊ नयेत. जर एखाद्याला अतिसार, पोटाचा तीव्र त्रास किंवा मग आतड्यांची सूज असेल तर मनुका खाणं टाळावं. उन्हाळ्यात मनुक्यांचं प्रमाण आणखी कमी करावं, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. आणि आता एका अशा सुक्या मेव्याबद्दल जाणून घेऊया जो कितीही हलका आणि सुरक्षित वाटत असला तरी वयाच्या 60 नंतर तुमचं शरीर आतून कमजोर करू शकतो. तो म्हणजे पिस्ता. लोक अनेकदा पिस्ते हलके आणि सुरक्षित मानतात, पण वयस्कर लोकांसाठी ते दिसतात तितके फायदेशीर नसतात. माझ्याकडे एक 65 वर्षांचे रुग्ण आले होते जे वारंवार छातीत जळजळ, तोंडात फोड आणि निद्रानाशाची तक्रार करायचे. तपासण्यांमध्ये कोणताही गंभीर आजार आढळून आला नाही. जेव्हा मी त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की ते दररोज संध्याकाळी खारवलेले पिस्ते खातात, कारण त्यांना वाटतं की ते सौम्य आणि निरुपद्रवी आहे. सत्य हे आहे की पिस्त्यामुळे शरीराला उष्णता वाढते. वयाच्या 60 नंतर शरीराची शक्ती कमी होते आणि पिस्त्यांचा उष्ण स्वभाव अल्सर, आम्लपित्त आणि झोपेच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या वाढवू शकतं. विशेषतः खारवलेले पिस्ते वृद्धांसाठी खूप हानिकारक असतात, कारण त्यात मीठ आणि तेल दोन्ही असतात, जे हृदय आणि रक्तदाबावर नकारात्मक परिणाम करतात. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला पिस्ते खायचेच असतील तर त्यांनी ते अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खावेत. महिन्यातून एकदा किंवा 2दा मीठ न लावता आणि न भाजता फक्त 4 ते 5 कच्चे पिस्ते खावेत. संध्याकाळी किंवा रात्री पिस्ते खाणे पूर्णपणे टाळावे. रिकाम्या पोटी पिस्ते खाणं देखील हानिकारक असू शकतं. उच्च रक्तदाब, हृदयरोग, तोंडात अल्सर किंवा अतिरिक्त उष्णता असलेल्या वृद्ध व्यक्तींनी पिस्ते पूर्णपणे टाळावे. हा सुकामेवा हळूहळू शरीरात असंतुलन निर्माण करतो आणि वाढत्या वयानुसार समस्या वाढवतो. आता तुम्ही हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक लहान दिसणारा सुकामेवा सुरक्षित नसतो आणि प्रत्येक गोड चवीचा सुकामेवा हानिकारक नसतो. योग्य प्रकारे सेवन केल्यास मनुका वृद्धांसाठी, रक्ताची पातळी वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. तथापि पिस्ते, विशेषतः खारवलेले आणि भाजलेले, या वयात हानिकारक ठरू शकतात. आता आपण अशा एका सुक्या मेव्याबद्दल बोलूया जो दिसायला थोडा कुरकुरीत आणि वरवर पाहता निरुपद्रवी वाटतो, पण या सुक्या मेव्यालाही काही मर्यादा आहेत. आपण एका पारंपरिक सुक्या मेव्याबद्दलही जाणून घेऊया ज्याला लोक हृदयाचा मित्र म्हणतात, पण वयाच्या 60 नंतर तो हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो. सर्वप्रथम आपण बोलूया मखाण्याबद्दल. अनेक वृद्ध लोक मखाना हलका आणि सुरक्षित मानून तो योग्य प्रमाणामध्ये खाण्यास सुरुवात करतात. तथापि यासाठी एक योग्य पद्धत आहे जी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्याकडे सुमारे 68 वर्षांचे एक रुग्ण होते ज्यांना हृदयाचा अशक्तपणा, अंधुक दृष्टी आणि रात्री झोप न येण्याचा त्रास होत होता. ते आधीच अनेक औषधे घेत होते. तपासणी दरम्यान जेव्हा त्यांच्या आहारावर चर्चा केली गेली तेव्हा असं समोर आलं की ते मखाना अजिबात खात नव्हते, कारण त्यांना वाटायचं की तो फक्त मुलांसाठी आहे. जेव्हा त्यांना योग्य प्रकारे मखाना खायला दिला गेला तेव्हा काही महिन्यांमध्येच त्यांचा थकवा कमी झाला आणि त्यांच्या डोळ्यांच्या समस्यांमध्येही सुधारणा झाली. मखाना वृद्धांसाठी फायदेशीर आहे कारण तो हलका, सहज पचणारा आहे, हृदयाच्या स्नायूंना बळकट करणारा आहे, शरीरातील अनावश्यक चरबी न वाढवता ताकद देतो आणि दृष्टी टिकवून ठेवण्यासही मदत करतो. मखाना खाण्याची योग्य पद्धत म्हणजे तो नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणासोबत खाणं. मखाना तेल आणि मीठ न घालता हलका कोरडा भाजलेला असावा. दिवसातून एक लहान वाटीपेक्षा जास्त मखाना खाऊ नये. अनेक वृद्ध लोक संध्याकाळी टीव्ही पाहताना मखाना खायला सुरुवात करतात, जी एक वाईट सवय आहे. संध्याकाळी आणि रात्री मखाना खाल्ल्याने पचनसंस्थेवरती ताण येतो. मधुमेही वृद्धांसाठी मखाना हा एक खूप चांगला पर्याय आहे, परंतु त्याचं प्रमाण हे मर्यादितच ठेवलं पाहिजे. आठवड्यातून 5 वेळा मखाना खाणं पुरेसं आहे. दररोज किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मखाना खाणं देखील चांगलं नाही. मखाना कधी टाळावा.
जर एखाद्याला तीव्र बद्धकोष्ठता असेल किंवा पोट रिकामं होण्यास त्रास असेल तर त्याने दररोज मखाना खाऊ नये. अशा लोकांसाठी आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळाच त्याचं सेवन करावं. जास्त प्रमाणामध्ये सुका मखाना खाल्ल्याने काही लोकांमध्ये घसा कोरडा पडणं आणि पोटात जडपणा जाणवणं असं परिणाम दिसून येत असतात. आता आपण नारळाबद्दल, विशेषतः सुक्या नारळाबद्दल बोलूया. नारळ म्हणजे खोबरं आणि विशेषतः सुका नारळ हे असं एक फळ आहे जे वयस्कर लोकांनी अत्यंत सावधगिरीने खाल्लं पाहिजे. माझ्याकडे 70 वर्षांचे एक रुग्ण होते ज्याने हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा, श्वास घेण्यास त्रास आणि छातीमध्ये जडपणा असल्याची तक्रार केली. तपासणीमध्ये असं दिसून आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चरबी जमा झाली होती. त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारलं असता ते म्हणाले की ते दररोज थोडा सुका नारळ खातात कारण त्यांचा विश्वास होता की ते हृदयासाठी चांगला आहे. सत्य हे आहे की सुका नारळ खूप जड असतो आणि त्यात संतृप्त चरबीचं प्रमाण जास्त असतं. वयाच्या 60 नंतर जेव्हा शरीराची कार्यक्षमता आधीच मंदावलेली असते तेव्हा सुक्या नारळामुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. विशेषतः ज्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी सुके खोबरं खाणं टाळावं. जर खोबरं खाणं आवश्यक असेलच तर ते अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने खावं. आठवड्यातून एकदा दिवसा जेवणासोबत ताज्या खोबऱ्याचा एक लहान तुकडा. रात्री खोबरं खाणं टाळावं. ज्यांना जडपणा, गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी खोबरं अधिक हानिकारक ठरू शकतं. ते पचनक्रिया आणखी मंद करतं आणि पोटाच्या समस्याही वाढवू शकतं. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की वरवर पाहता हलके वाटणारे मखाणे योग्य प्रकारे सेवन केल्यास वृद्धांसाठी एक वरदान आहे. तथापि खोबऱ्यासारखे पारंपरिक सुक्या मेव्यांसुद्धा योग्य माहितीशिवाय सेवन केल्यास हानिकारक ठरू शकतात. काळातील सर्वात मोठी चूक म्हणजे जुन्या समजुतींवर अवलंबून राहणं आणि शरीरामध्ये बदल झाला आहे हे न ओळखणं. आता आपण हे सर्व सुकेमेवे बघितले आहेत. तुम्हाला नक्की समजलं असेल की कोणते सुकेमेवे वृद्धांसाठी चांगले आहेत आणि कोणते वाईट आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.